काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेत एकत्र येण्याचे संकेत सतेज पाटील मुश्रीफ भेटीतून मिळालेत। याबाबत हसन मुश्रीफ यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्यात, राष्ट्रवादीला 17 मिळालेल्या आहेत। कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता या दृष्टीनं सतेज पाटील माजी गृह राज्यमंत्री यांनी आत्ताच हसन मुश्रीफ यांची भेट घेतलेली आहे। साहेब, मला सांगा की सतेज पाटील यांनी भेट घेतलेली आहे, काय तुमची भूमिका राहणार आहे? नाही, काँग्रेसचे नेते सतेज पाटील आता माझ्याकडे आले होते आणि त्यांनी विनंती केली गेल्या 5 वर्षाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेस असे आपण आघाडी करून गेल्या फॉर्म्युलाप्रमाणे आपण इथं बघा कारभार करू असं त्यांनी आपल्याला प्रस्ताव दिलेला आहे आणि आपण शिष्टीला विचारून आपण लवकरात लवकर निर्णय घेतोय। महापौरपदाच्या बाबतीत काय बोलले का, किंवा उपमहापौरपद तुम्हाला आणि महापौरपद आम्हाला, या जागा वाटपाबाबत आपली काय चर्चा झाली का आणि राज्य पातळीवरच्या नेत्यांबाबत आपलं काय बोलणं झालेलं आहे का त्या संदर्भात? गेल्या 5 वर्षामध्ये जो फॉर्म्युला ठरला त्याप्रमाणे करण्याबाबतचं एकमत त्यांनी करावं अशी त्यांची विनंती आहे। आमची त्या पद्धतीनं त्यांना सूचना आहे। पण तुमची भूमिका काय आहे या संदर्भात? कारण कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण तुम्ही पाहता, त्याच्यामुळं कोल्हापुरात तुम्ही एकाकी 17 जागा आणलेला आहात, ते यश काय कमी नाही आहे। तुमच्यासोबत बाकीचे नेते सुद्धा नव्हते तरी सुद्धा तुमचं हा यश होतं, पण तुम्ही त्यांच्यासोबत जाऊन पुन्हा एकदा कोल्हापूर महानगरपालिकेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता पाहायला इच्छुक आहात का? तुम्ही स्वतः वैयक्तिक तुमची काय भूमिका आहे? कार्यकर्त्यांची तशी इच्छा आहे की बाबा गेल्या वेळेसारखंच काँग्रेस राष्ट्रवादीने एकत्र यावं, हे पब्लिक परसेप्शन आहे। मला वाटतं त्याप्रमाणेच आम्ही प्रशिक्षण कळवलंय, शिष्टी लवकरात लवकर कळवतील त्याप्रमाणे आम्ही करू। तुमची भूमिका काय आहे? असंच कळवलंय ना मी की बाबा गेल्या वर्षी गेल्याप्रमाणे इथं व्हावं आणि पब्लिक परसेप्शन ते आहे हे कळवलेलं आहे। आपण पाहिले की हसन मुश्रीफ यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आमची भूमिका किंवा आमच्या कार्यकर्त्यांची भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता कोल्हापूर महानगरपालिकेत यावी अशा प्रकारची एक माहिती पाठवलेली आहे। त्यामुळे आता राज्य पातळीवरचे नेतेच या संदर्भात निर्णय घेऊ शकतील। व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राज्याध्यक्ष प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।